Hello students, welcome to Dhya Prakashan Academy Maharashtra. My name is Sumedha. Today we are learning for subject English Standard 3rd Medium Marathi. ओके, आता सगळ्या मुलांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण लेक्चरला सुरुवात करत आहोत. ठीक आहे, आपला टॉपिक काय आहे चला तर बघूया. आपला पहिला टॉपिक काय आहे किंवा युनिट काय आहे. पहिलं युनिटचं नाव आहे आपल्या प्ले टाइम. ठीक आहे, मग रिव्हिजन आहे, गेसिंग गेम. आपण गेम पण खेळणार आहोत, परत रिव्हिजन करणार आहोत. स्पॉट द लेटर. मग प्रिया इन द विलेज, प्रिया इन द सिटी, प्रिया इन द विलेज पार्ट 2, प्रिया इन द सिटी पार्ट 2. ठीक आहे, त्यानंतर मोर ऑर लेस, डे ऑफ द वीक, हु आर यू आणि रिव्हिजन. एवढे सगळे पार्ट आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, तर चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आपलं बघा, इथे काय आहे, फन टाइम आहे. बरोबर, आता मी जे म्हणत आहे हे तुम्हाला ऐकायचं आहे. पहिले काय आहे वाक्य बघा, फन टाइम, प्ले टाइम. नाव वी रन, नाव वी क्लाइंब, अप द लेडर अँड डाऊन द स्लाइड, मेनी गो राउंड, let's take a ride, here a swing, go and fro, bounce the seesaw, high and low. आता इकडे बघा, हे काय आहे पिक्चर. या पिक्चर मध्ये गार्डन दाखवलेलं आहे. बरोबर, गार्डन मध्ये खेळायला जातात की नाही तुम्ही संध्याकाळी. तर ह्याच्यामध्ये बघा काय आहे, क्लाइंब. क्लाइंब म्हणजे काय, हे इथून असं चढायचं. आणि लायडर म्हणजे काय, तर घसरगुंडी. ह्याला लायडर म्हणतात इंग्लिश मध्ये. काय म्हणतात, लायडर असं म्हणतात. हा मुलगा ह्या घसरगुंडीवरून घसरत आहे म्हणजे काय, तो लायडर वर खेळत आहे. बरोबर, येते सगळ्यांच्या लक्षात. तसंच आता डाऊन द स्लाइड. ठीक आहे, मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड म्हणजे काय, तर हे याला मेरी गो राऊंड असं म्हणतात. बरोबर, आणि दुसरं काय आहे, स्विंग. स्विंग म्हणजे काय, तर झोका. हे काय आहे, झोका आहे. बरोबर, स्विंग आहे. आणि सीसॉ. आता आपण ज्यावेळेस गार्डन मध्ये जातो त्यावेळेस हे सीसॉ असतं. बरोबर, हे एक साइडनी बसलं की एक साइड वरती जाते आणि एक साइडनी इथे हे पाय वरती केले की ही साइड वरती जाणार. त्याला काय म्हणतात, सीसॉ असं म्हणतात. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. ठीक आहे, चल नेक्स्ट बघूया. पुढचं काय आहे, लुक, से अँड ऍड मोर वर्ड्स टू ईच ग्रुप. चला तर मग आपण पहिला बघत आहोत पार्ट ऑफ बॉडी. आता आपल्या शरीराचे अवयव इथे दाखवलेले आहेत. ते कोणती आहेत चला तर आपण बघणार आहोत. ठीक आहे, पहिलं काय आहे बरं, चित्र. या चित्रामध्ये पहिले काय दाखवलं आहे, फक्त या चित्रात बघायचं आहे. पहिले या चित्रामध्ये पहिले दाखवलेलं आहे पार्ट ऑफ बॉडी. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे हँड. हँड म्हणजे काय, तर आपले हात. बरोबर, सेकंड आहे नोज, थर्ड आहे हेड, आईज, इयर्स. चला तर नोज म्हणजे नाक, आपलं नाक. बरोबर, आणि आईज म्हणजे डोळे. आईज म्हणजे काय, तर आपले डोळे. आणि इयर्स म्हणजे कान. हेड म्हणजे आपलं डोकं असतं. बरोबर, आलं सगळ्यांच्या लक्षात. चला आता आपण दुसरीकडे वळूया. हे दुसरं काय आहे, तर ही आहे कलर्स. कलर्स म्हणजे रंग. बरोबर, आता यात कोणते कोणते कलर्स दाखवले आहेत, रेड, ग्रीन, येल्लो, ब्लॅक, व्हाईट. तर रेड हा कोणता कलर आहे, लाल. ग्रीन हिरवा, येल्लो पिवळा, ब्लॅक काळा, व्हाईट म्हणजे पांढरा. बरोबर, चला आता इथे दाखवले आहे फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजे फळ. काय आहे, ऍपल, ऑरेंज, मँगो, ग्रेप्स, पपया.
आता ही सगळी फ्रुट्स तर आपल्याला माहिती आहे, पण याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात किंवा मराठीत आपण त्याला नेहमी काय म्हणतो? तर मँगो, ऍपल, पपया, ग्रेप्स, ऑरेंज हे आपली रोजची बघण्यातली फळं आहेत, बरोबर. मँगो सगळ्यांना आवडतो की नाही? आंबा, बरोबर. ऍपल सफरचंद, ऑरेंज संत्री, पपया पपई, पपईलाच इंग्लिश मध्ये पपया असं म्हणतात, आणि ग्रेप्स, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, बरोबर. आता नेक्स्ट आहे व्हेजिटेबल्स, बरोबर. व्हेजिटेबल्स मध्ये काय आहे बरं? पहिलं कॅबेज, ब्रिंजल, पंपकिन, ओनियन, पीज. ठीक आहे. कॅबेज म्हणजे कोबी, ब्रिंजल वांगी, पंपकिन लाल भोपळा किंवा तांबडा भोपळा, मोठा भोपळा असतो, जसं गोल एवढा मोठा असतो, तो छोटा नसतो, एवढा मोठा मोठा असतो, बरोबर. ओनियन म्हणजे कांदा, पीज म्हणजे वाटाणा. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे थिंग्स इन स्कूल, म्हणजे शाळेत आपल्याला ज्या वस्तू लागतात त्याची इथे चित्र दाखवलेली आहेत. पेन, पेन्सिल, बुक, नोटबुक, इरेजर. पेनला आपण पेनच म्हणतो, बरोबर. पेन्सिलला पेन्सिलच म्हणतो. बुक म्हणजे पुस्तक, नोटबुक म्हणजे वही, आणि इरेजर म्हणजे खोड रबर. आपण शक्यतो खोड रबर म्हणत नाही, आपण इरेजरच म्हणतो त्याला, बरोबर. चला आता पुढचं आहे कप, ग्लास, बाउल, स्पून, डिश. आता कप आपण घरी पण कपला कपच म्हणतो. ग्लास पाणी पिण्यासाठी वापरतो तो ग्लास. बाउल म्हणजे वाटी, स्पून म्हणजे चमचा, डिश म्हणजे ताट किंवा ताटली, बरोबर. आता पुढचं आपण बघूया. नेक्स्ट आहे आपल्याकडे, चला नेक्स्ट आहे, मी वाचत आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका आता. ठीक आहे. लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले दिस गेम. गेम आवडतो की नाही सगळ्यांना? चला आता हा गेम आपण खेळूया. टीचर प्लीज पे अटेन्शन. टुडे वी आर गोइंग टू प्ले अ गेसिंग गेम. Today we are going to play guessing game. I will give you card to each one of you. Look at the picture and word on your card. Don't show it to others. It's a fruit. Do you know the English word of it? Good. Now that's your name. Make group of 5. Each group will sit down in a circle. Now let your friend guess your name. If they can't, show them your card and tell them who what you are. Ready? Okay. आता हा गेम कसा खेळायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एक चिठ्ठी, एक कागद घ्यायचा आहे. नवीन कोऱ्या वहीला फाडायचा नाही, वापरलेला जुना असाच घ्यायचा आहे. ठीक आहे. आता तिथे काय केलं आहे, ह्या गेम मध्ये फ्रुट्सची नावं घेतलेली आहे. चिठ्ठी घेतलेल्या आहेत, तर प्रत्येक चिठ्ठीवर फ्रुट्सची नावं घेतलेली आहेत, आणि त्याच्यात आहे व्हॉट्स युअर नेम असं दुसऱ्याला विचारायचं आहे. आणि ज्यांनी विचारलं त्याने आन्सर द्यायचं नाही, ज्याला विचारलं आहे तो बोलणार आहे. आता तोपर्यंत आपल्या चिठ्ठीमधलं नाव हे कोणालाच दाखवायचं नाही. त्यामध्ये समोरचा आपल्या चिठ्ठीतलं नाव ओळखणार आहे, म्हणून आपण काहीही बोलायचं नाही. ठीक आहे. तर आता असंच हा गेम हे सगळे जण खेळत आहे. चित्र दिसत आहेत आपल्याला. ही मुलं बसलेली आहेत गोल सर्कल मध्ये, बरोबर. इथे लिहिलंय ना सर्कल मध्ये बसा. किती जणांचा ग्रुप करा? तर 5 जणांचा ग्रुप करा. त्यामध्ये आपल्याला ह्या मुलापासून आपण सुरुवात करत आहोत. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हे दिसत नसेल तर मी ह्यामध्ये नेम लिहिते. ठीक आहे. 1 2 इकडे 3 हा 4 आणि हे 5. ठीक आहे. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? आता बघा
हा जो मुलगा आहे याच्या शीटवरती काय लिहिलं आहे हे ते ह्या मुलीने ओळखायचं आहे. आता हिने विचारलं व्हॉट्स युअर नेम किंवा तर हे त्याने लपून ठेवायचं आहे आणि तिने ते गेस करायचं आहे. आता ह्याच्या शीटवरती ऑरेंज लिहिलेलं आहे. ह्या मुलीने जर ह्याचं परफेक्ट ओळखलं ऑरेंजच असं आहे शीट मध्ये तर गेम मध्ये पुढे जाणार, नाहीतर ही मुलगी आउट होणार. तसंच त्याने काय लिहिलं आय एम अ ऑरेंज, आय एम एन ऑरेंज, बरोबर. नेक्स्ट आहे आय एम अ बनाना, आय एम अ मँगो, आय एम अ गुआवा अँड आय एम अ लेमन, ही 3rd नंबरची मुलगी म्हणते, बरोबर. अशा प्रकारे हा गेम आहे. ठीक आहे, चला तर आपण बघूया नेक्स्ट मध्ये काय आहे बरं. लुक अँड से, बॅग बॅड बॉय, बनाना, कॅप, कॅट, क्लॉक, कॅरेट, पॅन, पॅरेट, पॉट, पोटॅटो, टेबल, टँक, टोमॅटो, टॅप, बॉल, क्लॉक, पॉन्ड, टायगर. आता फाइंड द नेम ऑन द फॉलोइंग चार्ट, तक्त्यातील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा. आता इथे प्रश्न काय आहे, 2 ॲनिमल्स. आता ह्यामध्ये 2 ॲनिमल कोणते आहेत, कोणते आहे. पॅरट ॲनिमल आहे का, नाही, पॅरट हा बर्ड आहे. म्हणून इकडे काय आहे, कॅट ॲनिमल आहे, टायगर सुद्धा ॲनिमल आहे. सापडले 2 आपल्याला. चला 3 थिंग्स यू प्ले विथ. आता तुम्ही खेळण्यासाठी वापरतात ते कोणतं आहे. पहिला आहे टॉप, खेळण्यासाठी वापरतात, बरोबर. नंतर पॉट वापरतो का खेळण्यासाठी, नाही. पॅन, कॅप, नाही. हा, कॅप येऊ शकते कारण तुम्ही खेळायला जाताना वापरता. नंतर आहे बॉल. सापडल्या 3 गोष्टी. चला 2 बर्ड्स. आता बर्ड कुठे आहे बरं, 2 पक्षी. पक्षी कोणते कोणते आहे, पॅरट एक पक्षी आहे, बरोबर, बरोबर. पॅरट पक्षी आहे की नाही. अजून कुठे पक्षी त्याच्यात दिलेला आहे का, 4 थिंग्स वी ईट. तर 4 थिंग्स कोणते आहे, टोमॅटो आहे, पॉट आहे, कॅरेट आहे आणि पोटॅटो आहे, बनाना आहे, बरोबर. ज्या ज्या सापडतील त्या टिक करायच्या आहे. असं काही नाही की जे जे आहे ते दिसतील त्यामध्ये. ठीक आहे, चला आता इकडे बघा. हिअर आर सम वर्ड यू नो, से them after me. Now listen to the sound, look at the word and spot the letter that stands for sound, color the letter. तुमच्या ओळखीचे काही शब्द खाली दिले आहेत, ते माझ्या पाठोपाठ म्हणा. आता ध्वनी ऐका, शब्द पहा आणि त्या ध्वनीसाठी त्या शब्दात आलेले अक्षर शोधा, ते अक्षर रंगवा. ठीक आहे. आता डॉक्टर, कोणता वर्ड हायलाइट होत आहे इथे, तर डी होत आहे, बरोबर. पेन, कोणता, एन. पंप, पी. बॉल, बी. टोमॅटो, टी. पॅन, एन. पोलीस, पी. पेन्सिल, पी. बैंक, बी. टाइम, टी. टेबल, टी. आउट, टी. बैंड, डी. पोटॅटो, पी. टायर, टी. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया यामध्ये चित्रामध्ये काय दिलेलं आहे, सारखे शब्द रेघाने जोडा. आता इथे काय आहे, बॉल.
म्हणून आपण बॉलला बॉल जॉईन केलाय. कॅट, कॅटला कॅट. पॉट, पॉटला पॉट. टायगर, टायगरला टायगर. इथेच आहे. आता इथे पण सेम आहे. टी ला टी जॉईन केलेला आहे असा. ठीक आहे. सी ला सी. डी, डी कुठे आहे बरं? डी वरती आहे. ए इकडे आहे, तो इथे जॉईन करायचा. ई इथे आहे, तो इथे. पी ला पी. बी ला बी. एन ला एन. एच ला एच. ठीक आहे. अशा प्रकारे जॉईन करायचं आहे. नेक्स्ट आहे आता इथे बी दिलेला आहे. इथे जिथे जिथे बी आहे तिथे तिथे आपल्याला जॉईन करायचा आहे. तो फर्स्ट आहे इथे, मग इथे, मग इथे, इथे, इथे पण आहे बी आणि इथे पण आहे. बॅट, हॅबिट, रबर, टब, बॉल ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये बी आलेला आहे. आता नेक्स्ट काय आहे बरं मुलांनो? सी आहे. बरोबर. आता इथून सी, 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 सी आणि सी. बरोबर. सी आपण जॉईन केलेला आहे. आता पी आहे. जम्प, स्टॉप, पॉट, ऍपल, प्लीज. जिथे जिथे पी आहे तिथे तिथे आपण जॉईन करणार आहे. पी, पी, इथे पण पी, इथे पी, इथे पी, परत इकडे सुद्धा पी आहे. नेक्स्ट टी आहे. बरोबर. आता टी इथे पण आहे, टी इथे आहे, टी इथे आहे, इकडे पण आहे, इथे पण आहे आणि इथे सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण जॉईन केलेला आहे. चला नेक्स्ट बघूया. आता रीड द नेम ऑफ द लेटर. बी आहे पहिला, मग सी आहे, पी आहे आणि नंतर टी आहे. तर ट्रॅक द लेटर विथ द फिंगर, ट्रॅक इन द पेन्सिल. ठीक आहे. आता बी कसा काढतात बरं? पहिले स्टँडिंग लाईन, मग असा गोल. बरोबर. आपली 4 रेघी वही असते, तर याच 2 लाईन मध्ये इथे आपण सी काढतो. पहिले या लाईन पासून चौथ्या लाईन पर्यंत एक लेश घेणार, त्याला असं गोल घेणार, तो झाला पी. मग एक अशी सरळ लाईन करणार, इकडे त्याला थोडस वळवणार आणि मध्ये आडवी रेष देणार, तो झाला टी. ठीक आहे. नेक्स्ट बघूया पुढे काय आहे बरं. इथे सुंदर असं गावाचं चित्र दिलेलं आहे. आता या गावामध्ये कोण गेलेली आहे बरं? प्रिया नावाची मुलगी गेलेली आहे. मी आता जे वाचत आहे ते तुम्ही ऐका. पहिलं आहे, हाय, आय एम प्रिया. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज. देअर आर मेनी हाऊस इन अवर विलेज. द हाऊस आर क्लोज टुगेदर. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. आता या चित्रामध्ये काय दिसत आहे आपण ते पहिले बघूया आणि नंतर या नेक्स्ट पॅरेग्राफ कडे आपण जाणार आहोत. पहिले इकडचं मग इकडचं बघणार आहे. पहिले इकडे लक्ष द्या. आता या चित्रामध्ये ही एक छोटीशी मुलगी दिसत आहे सगळ्यांना. हिचं नाव काय आहे तर प्रिया असं नाव आहे. ती काय म्हणत आहे? मी एका छोट्याशा गावामध्ये राहते. विलेज म्हणजे काय तर गाव. माझं गाव कसं आहे? छोटस आहे, पण त्या गावामध्ये काय आहे? खूप घरं आहेत आणि घर खूप एकमेकांच्या जवळ आहे आणि प्रत्येक घराच्या मधून एक लाईन जात आहे. ती काय आहे? रस्ता आहे छोटासा. ठीक आहे. आणि आमच्या घराच्या अवतीभोवती खूप झाडे आहेत. बरोबर. आता इकडे आपण चित्रात बघूया. तसंच आहे का बरं मुलांना? इथे चित्रामध्ये काय दाखवलं आहे? इथे आजूबाजूला खूप झाडं आहेत घरांच्या भोवती. बरोबर आहे की नाही? घरं आहेत, एकमेकांच्या जवळ आहे, छोटीसा रस्ता गेलेला आहे, आजूबाजूला झाडे भरपूर आहेत आणि घर सुद्धा भरपूर आहे. तसंच नेक्स्ट काय आहे? दाजी काका इज अवर नेबर. ही कीप्स काऊ अँड बफेलोज. ही मिल्क्स them every day. We buy milk from him. It's nice and fresh and warm. आता काय लिहिलं आहे?
दाजी काका आहेत. आता हे कोण आहेत? हे दाजी काका आहेत, बरोबर. हे कोण आहेत? ह्यांचे ह्या मुलीचे शेजारीण आहेत, त्यांच्या शेजारी राहणारे आहेत, बरोबर. ह्यांच्याकडे काय आहे? गाय आहे आणि म्हैस आहे. गाय म्हणजे काऊ, म्हैस म्हणजे कोण? बफेलो. ठीक आहे. आता ते त्यांचं दूध काढतात आणि रोज विकतात. तर ते दूध जे आहे ते ताजं आणि चांगलं आहे, बरोबर. अशा प्रकारे या चित्रामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. आता नेक्स्ट इकडे दुसरी मुलगी आहे. इथे दुसरी मुलगी आहे, तिचं नाव काय आहे? तर रिया. इथे सगळ्यांना दिसते वरती ही छोटीशी गोड मुलगी, तिचं नाव काय आहे? रिया असं आहे. आता ती काय म्हणत आहे ते आपण आता वाचू. ठीक आहे. हाय, आय एम रिया. आय लिव्ह इन अ बिग सिटी. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड इन अवर सिटी. बसेस, cars, bike, and wide road in our city. There are lot of traffic in the city. बरोबर. हे पहिल्या चित्रातलं वाचूया आधी, मग नंतर इकडे येऊया. पहिले काय आहे इकडे लक्ष देऊया पहिले, बरोबर. ती काय म्हणते? हाय, माझं नाव रिया आहे. मी मोठ्या शहरात राहते आणि तिथे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. बघा इकडे किती सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत की नाही. आणि तसंच इथे खूप मोठे रस्ते सुद्धा आहेत. रस्त्यांवरती बस, कार, बाईक आहे. बस तर सगळ्यांना माहिती आहे. कार माहिती, कार म्हणजे 4 चाकी गाडी आणि बाईक म्हणजे 2 चाकी गाडी. तर तिथे शहरामध्ये खूप ट्रॅफिक आहे, बरोबर. असं ती आपल्याला सांगत आहे. आता दुसरी पार्ट काय आहे? देअर इज अ डेअरी नियर माय हाऊस. वी बाय मिल्क फ्रॉम द dairy. We get the milk in pouch. It's nice and as cold as ice. आता ही मुलगी आहे, इथे उभी आहे, बरोबर. इथे दिसते सगळ्यांना ही छोटी मुलगी. ती काय सांगते? माझ्या घराच्या जवळ दुधाची डेअरी आहे. ही डेअरी ही दुधाचीच असते, बरोबर. मग दुधाचे पदार्थ पण असतात तिथे. तर तिथे आम्ही दूध विकत घेतो. कसं असतं दूध? पाऊच मध्ये असतं आणि ते काय असतं? छान असतं आणि थंड असतं, आईस सारखं, म्हणजे काय बर्फासारखं. का? कारण ते लांबून गावाकडनं येतं. ठीक आहे. तर त्यामुळे ते स्टोर केलेलं असतं, त्यामुळे ते फ्रीज मध्ये असतं. मोठे मोठे कंटेनर असतात फ्रीज, त्यामुळे त्यांचे टेम्परेचर कसं असतं? तर थंड असतं. म्हणून ते आपण दूध पिशवी आपण जेव्हा घेतो ती आपल्याला हाताला गार लागते की नाही. आपल्याला असं वाटतं बापरे हे किती थंड आहे, बर्फासारखंच थंड आहे. ओके. तर असं तो तिचा डेअरीचा अनुभव ती आपल्याला सांगत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया. इथे परत पार्ट 2 आहे. कशाचा? विलेजचा. आता इकडे बघा, इथे काय लिहिलेलं आहे? देअर इज अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस. देअर वी बाय ग्रेन्स, oil, salt, sugar, biscuit and many other things. Can you name them? आता ह्या चित्रामध्ये ही जी मुलगी आहे ती त्या पहिल्याच पार्ट मध्ये आहे का? बरोबर. ती पहिल्या पार्ट मधली आहे. तर ती काय सांगत आहे बघा. आमच्या घराजवळ किराणा दुकान आहे. ग्रॉसरी शॉप म्हणजे काय? तर किराणा दुकान. आणि त्या दुकानात आम्हाला काय मिळतं? आम्ही तिथे काय विकत घ्यायला जातो? तर ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्किट. ग्रेन्स म्हणजे धान्य, ऑइल म्हणजे तेल, सॉल्ट म्हणजे मीठ आणि शुगर म्हणजे साखर, बिस्किट म्हणजे बिस्किटच. बिस्किट तुम्ही जे पार्लेजी, मारीगोल्ड, क्रीमचे, जे बिस्किट खातो त्याला बिस्किटच म्हणतात की नाही. तर हे सगळे आम्हाला या दुकानामध्ये मिळतात. आता तुम्ही ज्या इथे दुकानात काही गोष्टी दाखवल्या तर ते तुम्ही शोधून दाखवू शकता का? असं तिने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर चला तर मग आपण सोडवूया. काय काय इथे दिसत आहे बघा बरं. इथे आहे चॉकलेट्स, इथे आहे केक, परत इथे आहे ब्रश, इथे आहे टी पावडर, बरोबर. इथे आहे सोप, इथे आहे हे काय आहे इथे मागे पॅकेट मध्ये, किंवा हे काय आहे? हे आहे बॉक्सेस. आणि इथे काय आहे? माचीस, बरोबर. इथे आहे कपड्यांचे साबण, क्लोथ्स वॉशिंग
soap. हे सगळे आपल्याला सापडलेले आहेत या चित्रामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट, परत नेक्स्ट पॅराग्राफ तो इथे आहे. आता इकडे लक्ष द्या. I am in standard 3rd. I walk to the school. We learn Marathi, English, mathematics and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. आता ही मुलगी पण थर्ड मध्येच आहे. जसे तुम्ही थर्ड स्टँडर्ड मध्ये आहे तशी ही मुलगी पण थर्ड स्टँडर्डलाच आहे. तर ती काय म्हणते, मी शाळेत पायी पायी जाते. शाळेत आम्ही काय शिकतो, मराठी सब्जेक्ट, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, स्टडी अवर इन्व्हायरमेंट इन अवर स्कूल. हे सब्जेक्ट तुम्हाला पण आहेत की नाही. इंग्लिश आहे, मराठी आहे, मॅथ्स म्हणजे गणित पण आहे, स्टडी ऑफ इन्व्हायरमेंट म्हणजे परिसर आहे. आणि आमच्या इंग्लिशच्या पुस्तकाचं नाव काय आहे, माय इंग्लिश बुक 3. तुमच्या पण पुस्तकाचं नाव आहे की नाही, माय इंग्लिश बुक 3. ओके. तर असं ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. चला तर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे बघा, आता हे आहे सिटी पार्ट 2. तर इथे काय आहे बघा, मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. There is a grocery shop near my house. There we buy grain, oil, salt, sugar, biscuit and many other things. Can you name them? आता ही जी मुलगी आहे दुसरी शहरातली, ती पण तुमच्यासारखीच थर्ड स्टँडर्डला आहे. आता ती काय सांगते, आमच्या घराजवळ ग्रोसरी शॉप आहे. पण हे काय आहे, ऍक्च्युअल हे डी मार्ट किंवा मॉल सारखं आहे. बरोबर, डी मार्ट माहिती आहे सगळ्यांना, तसं हे चित्र आहे. आता इथे काय काय दाखवलंय बरं, इथे आपण स्वतःच्या हाताने वस्तू घेत आहे. ही मुलगी तिच्या आईसोबत आलेली आहे वस्तू घेण्यासाठी. तर हे त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने ह्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि इथे हे काय आहे तर बिलिंग काउंटर आहे. तसं इथे आपल्याला अजून काय काय गोष्टी दिसत आहेत बरं. ऑइल कॅन आहे, ओके, हे मिल्क कॅन आहेत. इथे परत मॅगी पण आहे. तुम्हाला आवडते ना सगळ्यांना मॅगी, आवडते की नाही. मॅगीचं पण पॅकेट आहे बघा. इथे काय आहे, सॉस आहे. परत इकडे हनी पाऊच आहे. हे शक्ती आटा आहे ह्यामध्ये. आता इथे टोरा, हे काय आहे ते पण काय म्हणतो, एक प्रकारचं असं स्टिक असते बघा, त्याच्यामध्ये वेल्फे किंवा चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरी असे फ्लेवर्स असतात. तिथे स्टिकचा सुद्धा बॉक्स आहे. बरोबर, जॅम आहे खाली, क्रॅक आहे. ठीक आहे, हे क्रॉक्स आपण स्नॅक्स म्हणून खातो, त्या आपण गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. आता चला नेक्स्ट पॅराग्राफ कडे आपण वळूया. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये काय लिहिलंय, आय एम इन स्टँडर्ड 3. आय गो टू स्कूल बाय बस. We learn Marathi, English, mathematics and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. हे सेम आहे. इथे फरक काय आहे, फक्त ही मुलगी बसने स्कूलला जाते, पायी पायी जात नाही, कारण तिची स्कूल घरापासून लांब आहे. मग ती तिथे काय शिकते, मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट. मराठी, इंग्लिश तर तुम्हाला माहितीच आहे, मॅथ्स म्हणजे गणित, स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर, आणि पुस्तकाचं नाव काय आहे तर माय इंग्लिश बुक 3. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे. चला आता इथे जिथे जिथे सेम वर्ड दिसत आहे ते आपण ते मॅच करणार आहोत. इथे आहे डी, म्हणून आपण इथे डी जॉईन करणार आहे. आता फिश, इथे काय आहे, फिश नाही, एक सेकंड स्टुडंट्स, इथे डॉग आहे, इथे आपण डॉग जॉईन करणार. इथे फिश, इथे फिश. मॅन, नेट. आता नेक्स्ट आहे, इथे टी आहे, आपण इथे टी जॉईन करणार. सी आहे, इथे सी. डी आहे, इथे डी. ए आहे, इथे ए. एफ आहे, इथे एफ. इथे पी आहे, इथे पी. एम ला एम, एन ला एन, बी ला इकडे लांब बी आहे, आणि ए आपण इथे ऑलरेडी जॉईन केलेला आहे. आता नेक्स्ट काय आहे बरं,
हा, आता इथे तसं करायचं आहे. स्पॉट द लेटर द वर्ड जॉईन द सेम लेटर. दिलेले अक्षर इथे जॉईन करायचं आहे. इथे डी आहे, इथे पण डी, डी, डी पण इथे आहे, इथे पण डी आहे आणि इथे पण डी आहे. ठीक आहे. हा एफ आहे, एफ एफ. थांबा आपण थोडस जवळ घेऊया. हा एफ आहे, हा इथे एफ, हा इथे एफ, इथे पण एफ आहे, इथे पण एफ आहे, इथे आहे आणि इथे सुद्धा आहे. बरोबर. आता एम घ्यायचा, एम जॉईन करायचा आहे. एम लेमन मदर. आता एन नेम नेट पॉन्ड ऑन रनिंग, इथे डबल एन आलेला. बरोबर. असं जॉईन करायचा आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. चला इथे काय शिकायचं आहे ना आपल्याला आता. D for dog, F for fish, M for man, N for net. तर D कसा काढायचा? एक स्टँडिंग लाईन घ्यायची, असा गोल काढायचा आहे. मग असा असा आणि असा कर्व घेऊन M काढायचा. पहिले कर्व घ्यायचा, स्टँडिंग लाईन काढायची, मग अशी मध्यभागी रेष द्यायची, तो F आहे. हा असा N काढायचा छानपैकी. चला तर मग नेक्स्ट आपण बघूया. इथे काय दाखवलं आहे बरं. गेम 1 परत गेम पार्ट आलेला आहे. गेम 2 दोन अशी गेम आहे. किती गेम आहे तर 2 गेम आहेत. पहिला गेम स्टँड अप एव्हरीवन. रेडी? गुड. नाव each one of you has to say 1 to 100. Say the number and sit down. I will write it on the board. You cannot repeat a number. Let's start. आता कसं करायचं आहे, हे सगळ्यांनी ग्राउंड मध्ये गोल असं उभं राहायचं आहे. उभं राहायचं आहे पहिले. ठीक आहे. आणि 1 2 3 जसं जसं सी नंबर आहे 1 लगेच एक नंबरचा मुलगा खाली बसला, नंबर 2 3 4 असं म्हणत जायचं आहे. आणि एक नंबर रिपीट घ्यायचा नाही, जो रिपीट घेईल तो आउट. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे नंबरिंग घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट गेम कसा आहे, स्टँड इन अ सर्कल, स्पीक ॲट वन टाइम, व्हेन इज युअर टर्न, पॉइंट टू समवन अँड से 10 लेस देन 22 or 10 more than 22. The person has to tell correct answer. If the answer is correct, he will clap for him her. She will get the next turn to point and speak after and sit down if the answer is wrong. ठीक आहे. आता ही इथे मुलगी आहे, ही काय म्हणेल 10 less than 21 म्हणजे काय, 10 less than 21 म्हणजे किती येतो, 12 येतो. बरोबर. तर ह्यांनी 12 गेस केला म्हणून हे बरोबर उभे आहेत. ज्यांनी गेस नाही रॉंग केलं ते खाली बसलेले आहे. अशा प्रकारे हा गेम आहे. नेक्स्ट आहे, चला नेक्स्ट काय आहे, लिसन रिपीट अँड रिकलेक्ट. स्लोमन ग्राउंडी born on a Monday, Kristen on Tuesday, married on Wednesday, took ill to Thursday, was on Friday, died on Saturday, born on Sunday. That was the end of Sloman Grandy. बघा हा माणूस आहे आणि इथे शॉर्ट मध्ये वीक डेज दिलेले आहे, मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे. ओके. हे पोएम असं टाइप मध्ये आहे जे तुम्हाला वीक डेज लक्षात ठेवण्यासाठी उपयोगात येईल. आता बघूयात आपण अ स्किट. ठीक आहे. स्टुडंट नंबर 1 आणि स्टुडंट नंबर 2. आता स्टुडंट नंबर 1, हॅलो आय एम अ फ्रेश ग्रीन कॅबेज. Who are you? Student number 2, I am a smart white rabbit and I eat cabbage. आणि तो मुलगा म्हणतो की मी रॅबिट आहे आणि मी कॅबेज खातो. मग हा पहिला जो मुलगा आहे तो पळायला लागतो. स्टुडंट नंबर 3, हॅलो आय एम अ ज्युसी क्रिसी कॅरेट. Who are you? Student number 2, I am a smart white rabbit and I eat carrots. 3 नंबरचा जो मुलगा आहे तो परत पळायला लागतो. आता 4 नंबर. ठीक आहे. हॅलो आय एम अ बिग रेड टोमॅटो.
who are you? Student number 2. I am a smart white rabbit and I eat tomatoes. 4 नंबरचा पण पळायला लागतो. आता इथे बघा, ही इथे नंबर 2 आणि नंबर 2 हे काय आहे? रॅबिट आहे. त्यामुळे ते बाकीचे फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स खात आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया स्टुडंट नंबर 5. हॅलो, आय एम अ ग्रीन लिफी व्हेजिटेबल. हू आर यू? परत स्टुडंट नंबर 2. आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट व्हेजिटेबल्स. मग 5 नंबरचा स्टुडंट पण पळायला लागतो. परत 6 नंबर स्टुडंट. हॅलो, हू आर यू? स्टुडंट नंबर 2. आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट व्हेजिटेबल्स. हू आर यू? स्टुडंट नंबर 6. I am a super duper clever fox and I eat smart white rabbit. आता रॅबिटच इथे पळायला लागतो. कस काय बरं? कारण हा काय आहे 6 नंबरचा स्टुडंट? सुपर डुपर क्लेवर फॉक्स म्हणजे काय? हुशार असा कोल्हा. जो कोल्हा आहे तो सस्याला खाणार आहे, म्हणून ससा सुद्धा इथे पळायला लागतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. चला, इकडे काय लिहिलं आहे? कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, ए आणि बी. आता ए आणि बी याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन सुरू आहे, त्याप्रमाणे आपण वाक्य घेणार आहे. ए, व्हॉट इज युअर नेम? बी, माय नेम इज सुमेधा. आता ए, थँक्यू. बी, यू आर वेलकम. आता नेक्स्ट ए, हू आर यू? त्याच्यामध्ये ए काय विचारत आहे? हाऊ आर यू? तर आय एम फाईन, थँक्यू. हाऊ आर यू? ए, फाईन. ए, परत प्लीज मूव्ह असाइड. बी, शुअर. ए काय म्हणतो? सॉरी, इट्स ऑल राईट. परत ए, आय एम 8 years old अँड यू? बी म्हणतो मी टू, म्हणजे मी पण 8 वर्षाचा आहे. आता इथे व्हॉट्स युअर नेम म्हणजे काय? तुझं नाव काय? इथे आन्सर आहे सुमेधा. माझं नाव सुमेधा आहे म्हणून मी सुमेधा लिहत आहे. ठीक आहे. थँक्यू. आता ए म्हणत आहे थँक्यू, धन्यवाद. बी, यू आर वेलकम म्हणजे तुझं पण आभारी आहे. ठीक आहे. हाऊ आर यू? तर ते काय म्हणतात? आय एम फाईन, मी छान आहे, व्यवस्थित आहे. आणि तू कसा आहेस? फाईन म्हणजे मी पण छान आहे. ठीक आहे. प्लीज मूव्ह असाइड म्हणजे काय? थोडस बाजूला सरकतोस का? बी म्हणतो शुअर. शुअर म्हणजे ठीक आहे, मी सरकतो. ए, सॉरी म्हणजे काय? माफ करा. इट्स ऑल राईट म्हणजे ठीक आहे, एवढं काही नाही, ओके. ठीक आहे. आय एम 8 years old अँड यू? तो विचारतो मी 8 वर्षाचा आहे. तू किती वर्षाचा आहेस? म्हणतो मी पण 8 वर्षाचाच आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे. आता नेक्स्ट आहे युनिट 2, जे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच स्टुडंट्स.